गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाउ. बॅक. काय फटकेबाजी आहे बा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळतं. स्वाईप केलं बॉलला, सुपर फटकेबाजी. फलंदाज आहे स्ट्रायकर एंडवरती बबुल भगत आणि बबुल भगतचं आक्रमण पहिल्याच बॉलवरती 6 स्वागत. सुपर आक्रमण पहिल्याच बॉल पासून आणि पहिल्याच बॉल पासून झालेली धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते. यावेळेचा बॉल पहा, कोणताही मोठा फटका नाहीये. बॅकअप देण्यासाठी म्हात्रेपाडाचे गोलंदाज देखील तेवढेच ताकदवर आहेत. योगेश म्हात्रे आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आक्रमण झाल्यानंतर त्यानंतरचा पुढचा प्रवास मला सेव्ह करायचा याच मनसोब्यानं मैदानाच्या आतमध्ये त्यानं देखील दाखवलेला हा कमबॅकिंग बॉल, कमबॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी. सुरुवातीला आपण पाहिलं की षटकार आला, त्यानंतर बॅकअप हवंय आणि बॅकअपचा प्लॅन अवेलेबल नियमितपणे या गोलंदाजाकडे असतो. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. हाही चेंडू फटका छान खेळलाय लॉंग लेगच्या दिशेमध्ये. फिल्डर आलेत राजेश, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रोटेक्शन केलंय, फेकी देखील तेवढीच अचूक. तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळही होता. त्या वेळेमध्ये 2 धावा पूर्ण केल्यात. परेश नॉन स्ट्रायकर एंडवरती, तर स्ट्रायकर एंडवरती बबुलला आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये पहिल्या खरं तर सामन्यामध्ये आपण पाहिलं की हा परेश मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बनला होता, ज्यानं 69 धावा आपल्या बॅटमधून दिल्या होत्या आणि या स्पर्धेमधील सर्वाधिक हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर या खेळाडूंना बनवलेला आहे. त्यामुळे या खेळाडूवरती देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. समीक्षक देखील लक्ष केंद्रित आहे त्या खेळाडूवरती. पुढचा बॉल योगेश. लाईन विस्कल येत आहेत, पंच वळतायत. वाईटचा इशारा. अतिरिक्त 1 धावेनं धावफलकाला नवा आकार, नवं रूप आणि नवा रंग दिला जातोय. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो ती म्हणजेच टोटल कार्डवरती 9 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. गोलंदाज तयार होईल पुढचा बॉल टाकण्यासाठी. ऑन साइडला खेळलेत, फिल्डर आहेत. लॉंगर मध्ये हा स्ट्रोक खेळला होता, जमिनीला घरंगलत स्ट्रोक आपण पाहिला. डाऊन द ग्राउंड खेळलेला स्ट्रोक, रन मिळेल 1. यावेळेला स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकून ठेवण्याचा प्रयत्न आहे. परेशला ऑन स्ट्राईक आणण्याचा हा प्रयत्न राहिलाय. डबल डिजिट मध्ये धावा संख्या कन्वर्ट झाली आहे. सिंगल मधून डबल मध्ये कन्वर्जन. 10 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट मैदानाच्या आतमध्ये. रोडपाली संघाची आपण पाहतोय फलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं की अगदी जो निर्णय आहे तो स्वीकारावा लागलाय अपोजिट संघाच्या माध्यमातून जो त्यांना दिलाय तो. आणि म्हात्रेपाडानं हा टॉस जिंकला असताना फिल्डिंग स्वीकारले. पहिलं षटक हाताळत असताना पिवनचं योगेश म्हात्रे. आतापर्यंत इकॉनॉमी थोडीशी मागणी आहे, 15च्या इकॉनॉमीनं गोलंदाजी होती आहे आणि थोडासा मार बसलाय म्हणेन. अक्रॉस द बॅट खेळायचा, हवेमध्ये बॉल आहे, तिकडे पहा. डिरेक्ट हिट काम बनून जाईल का प्रश्न. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा पंचांनी घेतलेला निर्णय. लेग बाईची ही धाव असणार असा पंचांचा अगदी हा निर्णय. धाव कंप्लीट होणार का हा प्रश्न. या प्रश्नावरती आता उत्तर थोड्या वेळामध्ये दिलं जाईल. टेक्निकल टीम कडे आपण वळतोय. आपल्यासोबत आहेत प्राप्ती लाईव्हची संपूर्ण टीम, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय योग्य डिसिजन येणार आहे. बॅट हवेमध्ये आहे आणि आता एकाला माघारी परतावं लागतंय. बाद झालाय फलंदाज बबुल भगत. सुरुवातीलाच आक्रमण सिद्ध करणारा हा खेळाडू, त्याला बाद करत असताना पहिली विकेट पटकावली आहे रोडपाली संघाची. यावेळेला म्हात्रेपाडा या संघाच्या माध्यमातून. बॉल मारुनी आज आपण त्याचं देखील आगमन पाहतोय. त्याचंही स्वागत आहे. आणि दरम्यान एक पारितोषिक आहे. परेश कडके या खेळाडूनं जर सलग 3 सिक्सेस लगावले म्हणजे षटकारांची हॅट्रिक लगावली तर संतोष भोईर यांच्या माध्यमातून या खेळाडूसाठी आपण पाहतोय तब्बल
3,000 कॅश प्राइज असणार आहे. खेळाडूवरती असणारं प्रेम आणि पडद्याआडची भूमिका इथे नक्कीच जाहीर केली जाते. लिडिंग एज आहे. लेग स्लिप मध्ये फिल्डर उभा, कुठल्या प्रकारची जोखीम घेत नाहीयेत. अशा पद्धतीनं हा चेंडू आपण पाहतोय. प्रवास चांगला राहिला. टोटल धाव फलकावरती 10 पाला मिळाल्या. जी इकॉनॉमी आपण पहिली 15ची होती तिला कुठेतरी लगेचच ब्रेक केली आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण 10 धाव फलकावरती पाहतो, जिकडे 1 गड्याचा मोबदला आपण रोडपाली संघाला मोजताना पाहिला. P1चं पहिलं स्पेल म्हणजेच पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. 10 धावा झाल्या असताना 1 गड्याचा मोबदला मोजलेला आहे टीम रोडपालीनं. प्राइस वाढलेला आहे. आता सलग 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस जर लगावले तरी देखील 1,000 रुपयाचं कॅश प्राइस संतोषदादा भोईर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. परेशसाठी हे प्राइस आहे, बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात लगावली जाते. रोडपाली संघ म्हटलं तर मग असंख्य चाहता वर्ग त्यांचा, कारण जिथे जिथे हा संघ उतरतो ना तर भरपूर सारा चाहता वर्ग त्या स्पर्धेला विजिट करत असतो. आणि आज परेश कडकेची खेळी पाहता अगदी सर्व मंत्रमुग्ध झालेत, यात काही मात्र शंका नाहीये. चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट न हा चेंडू आपण पाहतोय. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त ॲडिशनलची 1 धाव मिळणार आहे. बघा, जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत त्यांना विनंती आहे. एंट्री गेटला जे प्रेक्षक बघा मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभे आहेत ते प्रेक्षक, हॅलो, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना बाहेर घ्या. हां यस, जी बाउंड्री आहे तिच्यापेक्षा तुम्ही का बाहेर राहा. यस, थँक्यू. प्रेक्षक वर्ग म्हटलं तर मग क्रिकेटसाठी तुम्ही खूप काही आहात, तुमचे आभार आहे. पहिलाच बॉल गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. सुपर शोनिक शॉट, देखना फटका, 4 रन. यस, परेश म्हटलं तर मग अग्रेसिव्ह फलंदाज. नियमितपणे मैदानामध्ये ज्या वेळेला उतरतो ना त्याचा एकच मनसोबा राहतो, आक्रमण आणि आक्रमण. आणि आक्रमण ज्या वेळेला चढवला जातो ना त्यावेळेला या फलंदाजी पाहणं मग प्रेक्षक वर्गासाठी त्यांच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकावण्यासारखी दृश्य असतात. इतका तो बेधुंद फलंदाजी करत असतो, मंत्रमुग्ध करतो खास करून प्रेक्षक वर्गाला. आणि आज या खेळाडूचा मी म्हणेन फॅन बेस मोठा, भरपूर सारे चाहते आज या स्पर्धेला परेशच्या खातर मात्र आलेत. पाव सापळं रचलं होतं, फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये, विकेट टिपली जाईल परेश कडकेची. आणि हा धक्का इथे बसतोय दुसरा, तो म्हणजे टीम श्याम स्पोर्ट रोडपालीला फलंदाज बाद. जोर का झटका. खेळाडू म्हटला तर संघाचा ट्रम्प कार्ड खेळाडू, आणि त्याची विकेट पडता आपण पाहू शकतो आता धावा कुठेतरी खुंटण्याच्या दाट शक्यता असणार आहेत. परेश बाद झालाय. हा धक्का आपण पाहिला टीमला. यावेळेला रोडपालीला बसत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 4 वरती सूरज भोईर 2 डाऊनला. आता या खेळाडूला इथून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणलं जात आहे. किल्ला लढवावा लागेल. ॲडिशनल धावा त्यासोबत ऍड कराव्या लागतील. एक्स्ट्राच्या धावा देखील घेणं महत्वाचं आहे. मोठे फटके मारणे गरजेचं आहे. आणि त्याच उद्देशानं पहिलाच बॉल प्रत्येक खेळाडूनं आज मनामध्ये ठरवलंय की पहिल्याच बॉल पासून आक्रमण करायचं, आणि तेच करतायत अक्षरशः. जणू काही पवेलियन कक्षेमधून ते सेट होऊन आलेत की काय अशी चित्र मात्र मैदानामध्ये रेखाटली जाते. सूरजनं लगावलेला सिक्सर आपण पाहिला.
यस, तिसऱ्या पदाची मागणी आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे तडांबाच्या भूमिकेमध्ये आपण जात आहोत. ऑन स्क्रीन इथे चेक केलं जाईल आणि तिसरे पंच स्वतः आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला लक्ष देऊन आहेत गोलंदाजावरती. 21 झालंय, 2 गड्यांचा मोबदला आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळलेत, 1 रन कंप्लीट केली. हलवारपणे सॉफ्ट हँड बॉलला खेळलं होतं, हलक्या हातानं दिशा दिली होती. पुश करो खुश रहोची ही रणनीती आपण तिकडे पाहिली. आणि समंजस क्रिकेट, खास करून कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं राहतं क्रिकेटमध्ये. समन्वय साधणं तेवढंच महत्त्वाचं राहतं आणि त्याच गोष्टी घडवून आणत असताना विकेट पडल्यानंतर दडपण येतं. दबाव तंत्रामध्ये फलंदाजी ज्यावेळेला करतात संघाचे खेळाडू, मग तिथून आपण पाहतो की एखादं संकट आलं ना की मग त्याला पाठवून लगेच दुसरं संकट येत असतं. मग अशा काळामध्ये संकटापासून आपल्याला त्याला 4 हात करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहा स्वाईप केलंय बॉलला. अरे आमचा स्ट्रोक, सुपर फटकेबाजी, झाडू फटका आणि अगदी आपण पाहतोय 4 रन मिळतील. क्रॅकिंग स्ट्रोक. अतुलजी पवार साहेब आणि संतोष भोईर यांच्याकडून जर चौकार षटकार सलग आले तरी देखील आपण पाहतोय या 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे खेळाडूंसाठी. अब्दुल खान यांच्याकडून देखील हे पारितोषिक दिले जाईल. हे त्रिवेणी संगम आपण पाहतोय. ट्रायो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी जोडी आहे. या त्रिवेणी संगमाचं देखील आम्ही स्वागत करतो. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळाल्या, जिकडे 13.50च्या सरासरीनं फलंदाजी करायचा हा निर्णय आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. योगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे दोन गोलंदाज आपण पाहिले, ज्यांनी गोलंदाजी दाखवली. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. या षटकामधून निर्णायक धावा जरूर पाहायला मिळाल्या, म्हणजे षटक राहिलंय थोडंसं मागडं. अर्थातच 17 धावांचं हे षटक आलं. विकेट जरूर प्राप्त झाले, परंतु परेश खडकेची सरपंच क्या बात आहे. मान्यवर मंडळी मात्र आता थांबायला तयार नाहीयेत. बा अब्दुल खान साहेब आणि अतुल पवार साहेब यांच्या वतीनं सलग चौकार षटकार जर आला तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु या गोलंदाजाला थांबवेल कोण हाही प्रश्न असणार आहे. अगदी आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते. गुड लाईन स्पॉटचा अपटी बार चेंडू खांद्यातील आपण पाहतोय फोरआर्म्स मध्ये पूर्णपणे ताकद चेंडूवरती पणाला लावली जाते. विकेट थोडी लांब आहे, खास करून फलंदाजासाठी नंदनवन राहिलेली विकेट पट्टी. आपण पाहिलं की एका एंडनं धावा बनतात, एका एंडनं धावा थोड्याशा धीम्या गतीनं बनतात. अशा पद्धतीचा खेळ या मैदानावरती झालाय या मागील 4 रात्रीमध्ये. इथे लाईन विस्कलित झालाय. खेळाडू अगदी या बॉलवरती ॲडिशनलची 1 रन मिळणार आहे. एका धावेनं धावसंख्या फलकाला नवा आकार मिळेल. 28 धावा धावफलकावरती, जिकडे 2 गड्यांच्या मोबदल्यासह फलंदाजी करतायत यावेळी रोडपाली संघाचे फलंदाज. एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा आतापर्यंत मिळाल्यात. शशी आहेत ऑन स्ट्राईक. शशी जाधव आक्रमण बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये पाठवलाय, पार्किंग प्लॉट मध्ये. सुपर स्टोनिक शॉट, मॅक्सिमम स्ट्रोक, 6 रन्स. याच दरम्यान यापुढील जो सामना आहे तो सामना असणार आहे, हा चेंडू द्यायचा आहे, मटालू शेट 11 वलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे तो म्हणजेच भैरवनाथ 11 दुतुम संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायचं. यापुढील सामना आपला असणार आहे, जो दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असणार आहे, दुसरा सामना असणार आहे, याची पण नोंद घ्यायची. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करायचे. कानपोलीचे जेवढे ग्रामस्थ या सामन्याचा आनंद घेतात सर्वांना विनंती आहे आपण देखील यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. तसेच मग भातेपडाचे असतील आणि त्याचसोबत रोडपालीचे असतील सर्वांना विनंती आहे, या आपलं स्वागत आहे. अटॅकिंग क्रिकेट, पॉवरफुल फटकेबाजी, अजून एक
सलगचा दुसरा कन्सिक्युटिव्ह स्ट्रोक आपण पाहतोय. शशी जाधव सेट ऑन फायर. एक कमजोर आदरणीय शंकरजी भातानकर साहेबांना विनंती मंचावरती यायचं. तसेच आमचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय गणेशजी पाटील साहेब आपणासही विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं. आपलं सर्वांचं स्वागत आहे. सलगचा दुसरा म्हणजे 2 बॉल 2 सिक्सेस पाहायला मिळाले. नक्कीच आपण पाहिलं की संतोषदादा भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक होतं त्याचा आता कदाचित हा खेळाडू मानकरी ठरणार आहे. शशी जाधव ऑन स्ट्राईक आक्रमकपणच चाललाय. जुना जाणकार खेळाडू लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आपली परिपक्वता सिद्ध करतोय. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती अटॅक केला. अगदी तिसऱ्या पंचांनी वेस्ट हाईट साठी हा निर्णय रिफर केला. तिसऱ्या पंचांना बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे या. ओके, बॅटिंग टीम कडून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. त्यामुळं हा निर्णय जातोय थर्ड अंपायर कडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केला जातोय. आघात जरूर पाहायला मिळाला. सिक्सर आलाय. 6 रन्सनं धावसंख्या वाढलेली आहे. यात काहीच मात्र शंका नाही. चला थर्ड अंपायर आपण या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आज ऑफिशियल रेफरी म्हणून आपल्यासोबत जॉईन झालेल्या 3ही पंचांचं आपण स्वागत करूया. फायनल रात्र महाअंतिम फेरीचे सामने आहेत आणि आजची रात्र म्हटली तर मग एक ऐतिहासिक रात्र आहे या क्रीडांगणावरची. आणि क्रीडांगण आज आपण पाहतोय भरलेलं आहे. अगदी आपण पाहिलं की सलग 2 सिक्सेस लगावले. आता तिसरा देखील आलाय. मी आधी चर्चा केली होती शशी जाधव हा असा खेळाडू आहे ज्याच्याकडे एक चांगली फलंदाजी आहे. तिसरे पंच ऑनफिल्ड अंपायर सोबत जाण्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे हा बॉल जो आहे तो फेअर बॉल आहे. सलगचा तिसरा षटकार आपण पाहिलाय. सिक्सर आल्यानंतर टीमची धावसंख्या एकूण धावा फलकावरती टोटल आपण पाहतोय राऊंड फिगर मध्ये 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असं वाटतं की परेशची विकेट गेल्यानंतर धावा बनणार नाहीत परंतु तरी देखील धावा दुथडी भरलेल्या नदीसारख्या ओसांडून वाहत आहेत. सुपर्ब खेळ मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम खेळाची भूमिका आपण पाहतोय. वन मोर बिग शॉट 4 रन. अगदी आपण इथे पाहू शकतो एकूण धावा झाल्यात 50 कंप्लीट या ओव्हर मध्ये आपण पाहिला. हॅलो, चला पुढची मॅच असेल वलवली टीम आणि विनंती असेल दुतून टीम. दोन्ही टीमच्या संघटकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. दुसरी फेरी आणि दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एका साईडला वलवली आणि त्याला फाईट करेल भैरवनाथ दुतुम. दोन्ही टीमचे संघटक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. मात्रेपाडा गावचे सन्मान्य व्यक्तिमत्व संदीपजी पाटील साहेब यांच्या सुपुत्र नील कडून आपण पाहतोय पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 विकेट जो खेळाडू घेईल त्याच्यासाठी आपण पाहतोय तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बघा कॅश प्राइज लगावल्यानंतर इथे जमा देखील करायचं अशी विनंती आहे. कारण मागे एक कॅश प्राइज लगावलं गेलं आणि आपण पहिलं 3 सिक्सेस लगावले देखील गेलेत परंतु ते कॅश प्राइज जमा नाही आहे. रोडपाली संघासाठी ते कॅश प्राइज होतं. त्यामुळे मग एन मोमेंटला मी म्हणेन समालोचक किंवा अगदी कॉम्बॉक्स असेल त्यांच्याकडे या गोष्टीचा भार मात्र आपण नक्कीच सोपवू नका. प्रेक्षक येत आहेत अगदी आपण पाहतोय सर्व दर्यादिली दाखवत आहेत. यात काही मात्र शंका नाही. हे करणं गरजेचं आहे. पडद्याची भूमिका आहे. क्रिकेट म्हटला तर मग प्रोत्साहन देणं आणि आपण पाहिलं की खेळाडूंचा जो प्रोत्साहन तो वाढवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 50 झालेत धावा धावफलकावरती. 16.7-0च्या सरासरीनं फलंदाजी यावेळेला रोडपाली संघाचे फलंदाज. राऊंड द विकेटनं गोलंदाजी. पहिलाच बॉल पंच आपण पाहतोय
अगदी वळाल्यात लेग पाईचा इशारा पंचांचा. 1 रन मिळते ॲडिशनलच्या स्वरूपात. टीमच्या खात्यामध्ये ही 1 धाव ॲड केली असताना टीमचं खातं जाऊन पोहोचते पुढे. संघाच्या खात्यामध्ये एकूण धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच टोटल 51 धावा धावफलकावरती. शशी जाधव 9 मध्ये 27 धावा. 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करतोय तर 233च्या स्ट्राईक रेटनं सूरज भोईर मैदानामध्ये खेळतायत. चांगली भागीदारी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये 36 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली आहे या दोन्ही खेळाडूंनी आणि अक्षरशः आज रोडपाली संघाच्या संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकलेत. रोडपाली संघाचे प्रेक्षक देखील आपण पाहतो की मी आधी चर्चा केली आहे अनेक मैदानामध्ये करत असतो की त्यांचे चाहते वर्ग आवर्जून स्पर्धांना हजेरी लावतात आणि आज आपण त्यांचाही भरपूर ताफा जरूर या स्पर्धेमध्ये पाहतो. जसे मोठे फटके येतात त्यांच्याकडून देखील आरोळ येतात. यावेळेला लाईन विस्कलित झालाय पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा अतिरिक्त 1 धाव ॲडिशनल स्वरूपात धावफलकावरती ऍड केली असताना 52 धावा इथे मात्र धावफलकावरती लिहिल्या जातील. चला दरम्यान विनंती आहे ती म्हणजेच यापुढील सामन्याचा टॉस असणार आहे तो वलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण दुतुम या 2 संघांना पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. दुतुम टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे. वलवली संघ तुम्हाला विनंती आपण देखील यायचं. बॅटच्या मधोमध टायमिंग स्ट्रोक पॉवरफुल पंच फ्रॉम शशी जाधव ऑन स्ट्राईकला होते आणि बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरतून आकाश मार्गाने संचार करत पाठवलंय सीमारेषा बाहेर. 58 धावा बनवून जाणारा आणि समोरील मात्रेपाडा संघाला कोऱ्या 6 धावा मोजायला लावणारा षटकार. काय फटकेबाजी. शशी जाधव 11 बॉल मध्ये 33 वरती नाबाद खेळतोय. परेश कडके गेल्यानंतर आपण पाहिलं की त्यानं मात्र पारीचा बार पूर्णपणे सांभाळलाय. अनुभव काय असतं हे मात्र जरूर दाखवलं मैदानामध्ये. प्रिव्हियस बॉल वाईड राहिलाय. अतिरिक्त 1 धाव मिळते. 59चा आकडा आता इथून आपण पाहतोय अगदी धाव फलकावरती रेखाटला जातोय. 16.9 ची सरासरी. धावा दोथडी भरलेल्या नदीसारख्या ओसांडून वाहत आहेत. काट उद्ध्वस्त करत फिरून खेळायचा प्रयत्न होता. यावेळेला बॅटच्या मधोमध बॉल आला नाहीये. अगदी आपण पाहिलं की लेग स्टिकच्या डोक्यावरून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. एकोणसाठ धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आपण जरूर पाहिलाय. अजूनही या षटकामधून 2 चेंडू शिल्लक आहेत टार्गेट सेट करण्यासाठी. शशी ऑन स्ट्राईक. शशीसाठी हा बॉल आहे खोलवर टप्प्यावरती टाकला होता. हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळलेत. रक्षात्मक पवित्रा धारण केलाय. सुरक्षात्मकरित्या खेळलं होतं चेंडूला आणि अशा पद्धतीनं एक सिंगल घेत आता इथून स्ट्राईक सूरजला. ज्या सूरजनं 6नं आपलं अकाउंट ओपन केलं होतं त्या सूरजला स्ट्राईक दिली आहे. आतापर्यंत 7 वरती तो नाबाद खेळतोय. 3 चेंडू त्यानं खेळलेत. 1 षटकार 1 सिंगल 1 डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. शेवटचा बॉल असेल या पारीचा सूरजसाठी. शेवटचा बॉल आहे. फर्स्ट स्लिपचे क्षेत्ररक्षक चुकलेत. विकेट किपर चुकलेत. रन चोरत असताना दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. यावेळेला मात्र एकाला माघारी परतावं लागेल आणि अशा पद्धतीनं आपण ही विकेट गहाळ होताना पाहतोय. धावचित्त स्वरूपात बली टिपला गेलाय. षटक क्रमांक 4 संपलाय. म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर इथे पहिल्या आपमध्ये फलंदाजी करत असताना रोडपाली या संघानं जमा केल्यात टोटल धावा आपण पाहतोय धावफलकावरती या बॉलवरती आलेल्या 2 धावा आणि असा टोटल स्कोअर बनलाय तो म्हणजेच 62 आणि 63 धावांचं टार्गेट सेकंड हाफ साठी आता इथून ठेवण्यात आलंय. सेकंड हाफ मध्ये फलंदाजी करण्यासाठी शेरदिल 11 मात्रेपाडा या संघासाठी. सरपंचाच्या चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला. ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय. तर थँक्यू सो मच डीजे. तर आपण टॉस करूया. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला वलवली आणि त्याला फाईट करेल दुतुम. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन वासुदेवजी पाटील यांना की आपण यावा. आपल्या पवित्र शुभासे टॉस केला जाईल. द्वितीय फेऱ्यानं दुसरी मॅच. एका साईडला दुतुम आणि त्याला फाईट करेल वलवली. टेस्ट द कॉल अँड हेड्स. टॉस जिंकला वलवली संघ. मॅच
मॅच 4 षटकांची असेल. निर्णय पेंडिंग आहे. टॉस जिंकला वलवली टीमला. 6व्या कॉम्बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल ते आमचे रायगड ठाण्याचे मुलुक मैदानी तोप पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष वाईस ऑफ सिद्धी करवले योगेशजी मडवी सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच आकाश, थैंक यू सो मच मंगेश. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते मैदान के ऊपर आप देख सकते हैं बिल्कुल आज अंतिम रात और मेगा फिनाले मेगा फेस्टिवल. बहुत सारे दर्शक हैं जो मुकाबला देखने ग्राउंड पर आए. उन सभी दर्शकों का स्वागत. आज देख रहे हैं बिल्कुल प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट. आज अंतिम रात और अंतिम रात के मुकाबले की बात करेंगे तो रोडपाली बनाम मात्रेपाड़ा के बीच मुकाबला. रोडपाली टीम ने पहले बल्लेबाजी करते समय 62 रन जोड़े और 63 रनों का टारगेट रखा है मैदान के ऊपर. सलामी जोड़ी मैदान पर पहुंचती हुई मुकाबले की बात करेंगे तो 34 की शानदार पारी की थी. शशि जादव ने 13 गेंद में 34 की पारी और कुल मिला के टीम ने 62 रन बनाए. 63 रनों का टारगेट का पीछा करने के लिए यहां मात्रेपाड़ा टीम की सलामी जोड़ी. तो लगातार 3 गेंदे 3 छक्कों के लिए 1000 का इनाम नील संदीप पाटिल इनकी तरफ से. लगातार 3 गेंदे 3 छक्के लगाने वाले खिलाड़ी को 1000 का इनाम है. टारगेट बहुत बड़ा 63 रनों का, मगर कहते हैं कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं और ये मुकाबला जीतने के लिए ताकतवर खेल करना पड़ेगा. टीम यहां से मात्रेपाड़ा टीम के बल्लेबाजों को सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है. चलो मुकाबला शुरू करें. अंपायर ज्यादा वक्त जाया न करने दे क्योंकि 3 ओवर के लिए केवल 15 मिनट का समय दिया जाता है फील्डिंग करने वाले टीम को. 3 ओवर 15 मिनट में आपको कंपल्सरी फेंकने होते हैं. आज अंतिम रात कुल मिला के यहां पर बात करेंगे 40 टीमों ने हिस्सा लिया था और 4 टीमें सुपर 5 में क्वालिफाई हो चुकी है. आज एक टीम सुपर 5 में क्वालिफाई होगी, उसके बाद उनमें ड्रॉ करेंगे. ड्रॉ तो यस 5 खिलाड़ियों में रेस होगी. 11 में से एक खिलाड़ी आपको सिलेक्ट करके रखना है ऑलरेडी और वो खिलाड़ी 11 में होना चाहिए. राजेश मात्रे और कृष्णा मात्रे सलामी जोड़ी मैदान पर पहुंच चुकी है मात्रेपाड़ा टीम की. शेरदिल 11 मात्रेपाड़ा बनाम शाम स्पोर्ट रोडपाली के बीच बिग फाइट लड़त. गेंदबाज तैयार गेंदबाजी के लिए लखन भोईर. पहली गेंद शानदार हिट. गेंद इस समय डीप मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा के बाद 6 रन. सूचना आपण बाउंड्रीच्या मागे राहा. बरेच आतमध्ये आलेत, आपण सहकार्य करा. त्या ठिकाणी फिल्डर देखील आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास नको, आपल्यामुळे कोणत्या खेळावरती अन्याय नको, त्यामुळे आपण सहकार्य करा. थोडे आपण लाइन पेक्षा बाहेर राहा. पहले गेंद छक्के के साथ राजेश मात्रे ने शुरुआत की. यहां पर गेंद सामने की तरफ खेलने की कोशिश. इस बार गेंद जब तक फील्ड करे तब तक यहां पर रन बने. रन संख्या की बात करेंगे तो 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं. अच्छी शुरुआत है क्योंकि 63 रनों का बड़ा टारगेट है. प्रति ओवर की बात करेंगे तो 15.75 की औसत से रन बटोरने हैं और अभी तक तो 2 गेंद में 7 रन आए. शानदार मुकाबला, दर्शक देख रहे मुकाबला. चारों बाजू में दर्शकों का मेला. इस बार गेंद लेग स्टंप के बाहर वाली थी. अंपायर ने इसे वाइड करा दी और अतिरिक्त रनों के साथ रन संख्या की बात करेंगे टीम टोटल 8 पर पहुंची है. जीतने के लिए 63 रनों का टारगेट मैदान के ऊपर. ओवर नंबर पहली लखन भोईर थोड़े से महंगे साबित होते हुए क्योंकि पावर सर्कल का ओवर है. 4 ओवर का मुकाबला, उनमें से पहला ओवर जो कंपल्सरी पावर प्ले का है. 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर. फुल टॉस गेंद
आबेल मुझे मार। इस बार कृष्णा मात्रे के बल्ले से शानदार हिट, सीमा रेखा के बाद 6 रन। हॅलो. तर त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया खेरणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य रणजितजी गोंधळी यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. तुमचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांच्या समेत आपण बाबूरावजी तांबडे यांना देखील विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. तो यहां से बात करेंगे तो 2 छक्के इस ओवर में, रन संख्या 14 पर पहुंची है। आज अंतिम रात, और अंतिम रात में कई सारे मान्यवर जो मंचों पर आते हुए, उनका स्वागत है। चला मात्रेपाडा संघ, आपण 2 बॉल चॉईस करा. कृष्णा लक्ष द्या, तुम्ही 2 बॉल चॉईस करून ठेवा, कारण की वेल आज शेवटची रात्र आहे, त्याच्यामुळे वेळेनुसार सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. योगेश सर, त्याच्यामुळे मी विनंती करीन मात्रेपाडा टीमला की आपण 2 बॉल चॉईस करा. तो बिल्कुल मुकाबले की बात करेंगे तो इस समय 14 रन बने हैं। पावर सर्कल का पहला ओवर, काफी महंगी गेंदबाजी लखन भोईर द्वारा, जो कि पावर सर्कल के ओवर में 3 गेंदे फेंक चुके हैं। 3 गेंदे 14 रन। कृष्णा मात्रे सामने बल्लेबाज, फिर एक बार फील्डर मौजूद, इस बार विकेट का पतंग। टीम मात्रेपाड़ा टीम को पहला झटका। कृष्णा मात्रे बैक टू द डगआउट। तो पहला विकेट का पतंग, बल्लेबाज कृष्णा मात्रे लौटे मैदान के बाहर। नए बल्लेबाज योगेश मात्रे, एक ताकतवर खिलाड़ी, हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी है उनकी ताकत, और इस समय 1 डाउन के लिए आ चुके हैं। गेंदबाजी की बात करेंगे तो लखन भोईर को पहली सफलता प्राप्त हुई इस ओवर में। 4 गेंदे 14 रन, 1 सफलता। टारगेट 63 रनों की है। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। संघर्ष करना पड़ेगा दोनों टीम को। फिर एक बार अच्छी डिलीवरी, फिर एक बार पड़ने के बाद नीचे रही। डॉट की समाप्ति। एक डॉट बॉल टीम मात्रेपाड़ा के ऊपर दबाव बढ़ा सकता है, क्योंकि टारगेट 63 रनों की है। दोनों ताकतवर टीम एक दूसरे के सामने, दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि कहा जाता है ना कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता। जब तक न पड़े चोट हथौड़े के, तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। ये शानदार छक्का योगेश मात्रे के बल्ले से, और पहले ओवर को टारगेट किया। 3 छक्के 1 विकेट, कुल मिला के 20 रन। 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। अब 3 ओवर 18 गेंदे 43 रन की आवश्यकता।
रन संख्या पहुंची इस समय 20 के ऊपर। दूसरी ओवर की शुरुआत, पहली गेंद इस समय पॉइंट सीमा रेखा की तरफ, जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा। इस बार भी बड़ी हिट और फील्डर मौजूद चिड़िया छिप के खेत में। नामी बल्लेबाज राजेश मात्रे लौटे मैदान के बाहर। एक नहीं बल्कि अब 2 जा चुके मात्रे बड़ा टीम संघर्ष करना पड़ेगा। टीम की टोटल 22 लॉस ऑफ 2 विकेट। संदीप पाटिल नारायण हमारे साथ मुकाबले का लुत्फ उठा रहे, मात्रे बड़ा टीम को सपोर्ट करने के लिए यहां मौजूद है। उनका स्वागत। नए बल्लेबाज अल्पेश मात्रे, पहली गेंद अच्छी थी उनके लिए और एक सिंगल शॉट स्क्वायर लेग के रीजन में, और इस सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल 23 रन के ऊपर। 23 लॉस ऑफ 2 विकेट। अभी भी जीत की बात करेंगे तो 40 रन की आवश्यकता है 15 गेंदों के ऊपर। शुरुआत अच्छी रही, बिल्कुल 3 लगातार छक्कों के लिए 1000 का इनाम नील संदीप पाटिल इनकी तरफ से। अच्छी डिलीवरी, शायद नामी बल्लेबाज योगेश मात्रे लौटना पड़ेगा मैदान के बाहर। और ये देखिए विकेट पड़ने के बाद रोडपाली टीम का सेलिब्रेशन। इंपॉर्टेंट विकेट इस मुकाबले की, गोल्डन विकेट। योगेश मात्रे बैक टू द डगआउट। जी हां बिल्कुल, विकेट कीपर ने कैच को लपका। नामी बल्लेबाज योगेश मात्रे के पारी का अंत हुआ। टारगेट की बात करेंगे तो 63 का टारगेट है और अब 40 की आवश्यकता है। मचिंद्र मात्रे नए बल्लेबाज मैदान पर पहुंचे। अब मुकाबला जीतने के लिए कड़ा संघर्ष करना पड़ेगा दोनों टीम को। और एक के बाद एक और एक झटका। मचिंद्र मात्रे बैक टू द डगआउट। ये तो 2 विकेटें यहां पर। आज शशि यादव की रात है। आज की रात शशि यादव के नाम। पहले मुकाबले में परेश कड़के का बल्ला चला, उसके बाद इस मुकाबले में 34 की शानदार पारी खेली थी शशि यादव ने। विकेटों देखिए, 3 विकेट इस ओवर में, 4 गेंदे 1 रन। फिर एक बार विकेट का हैट्रिक। मानो रोडपाली टीम का झंडा लहराता हुआ मैदान के चारों दर्शक देखिए कितने खुश हैं। एक बार जोरदार तालियां शशि यादव के लिए। या डेंजर बॉलर मात्रे भी लौटे। शशि यादव ने विकेट हैट्रिक प्राप्त किया। 4 विकेट इस ओवर में। रोडपाली टीम के हमारे विशाल पाटिल यानी कि बालू मुकाबला देख रहे होंगे तो उनका स्वागत है। देखिए 3 विकेट। ये देखिए उनका इशारा, हाथों से इशारा कर रहे हैं। ये हैट्रिक है। ये जलवा, ये जुनून, ये जज्बा रोडपाली टीम के खिलाड़ियों का। और हमारे विशाल पाटिल मुकाबला देख रहे होंगे तो
विशाल पाटिल स्वागत है आपका। हमारे मित्र रुपेश ठाकुर ये मुकाबला देख रहे हैं तो उनका भी हम स्वागत करेंगे। आज ये देखिए रुड़पाली टीम काफी उम्दा फॉर्म में चल रही है। पहले मुकाबले में परेश खड़के का बल्ला चला, उसके बाद अनिकेत पाटिल आ चुके हैं। अनिकेत पाटिल की पहली गेंद वाइड का इशारा, 1 ओवर में 4 विकेटें, कमाल की गेंदबाजी, 3 रन और 4 विकेटें। आप जीत की बात करेंगे तो इस बार वाइड का इशारा, 12 गेंदे 39 की आवश्यकता है। मात्रेपड़ा टीम अभी भी मुकाबला हाथ से निकला नहीं है, अभी भी वक्त है, कोशिश करनी पड़ेगी। इस बार लेग स्टंप के बाहर, पहले ऑफ स्टंप के बाहर, इस बार लेग स्टंप के बाहर 2 गेंदे वाइट एंड आप जीतने के लिए रन चाहिए 38, 12 गेंदे 38। अभी भी वक्त है यहां से मुकाबला जीतने के लिए। मात्रेपड़ा टीम आपको मैदान पर अच्छी बल्लेबाजी करनी होगी, जहां से इस ओवर को टारगेट करना पड़ेगा। शशि यादव कानमंत्र दिया जिन्होंने 4 विकेटें ली, 34 रन की शानदार पारी, सब कुछ इस मुकाबले में। क्लोज विकेट कीपर शशि यादव। चलो बबुल भगत ज्यादा वक्त जाया ना करें। देखिए दर्शक विनती आप थोड़े पीछे रहे लाइन से। इस बार गेंद को खेला, बड़ी हिट गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। जरूरत है मात्रेपड़ा टीम को 4 रन की। पाहुनी मौका हम ग्यारह गेंदे 34। अभी भी मुकाबला जिंदा है, सूप अभी जिंदा है। दिल ये कहता कि मुकाबला अभी भी जिंदा है, क्योंकि 11 गेंदे 34 का समीकरण फिक्र करता फिक्र से होता है क्या। और एक विकेट, फिक्र से विकेट ठोकती हो, क्योंकि मैदान पर एक लगातार विकेटें जा रही है। कुल मिला के 6 विकेटें 29 रनों के ऊपर। वय झालं आता थांब, तरी तुला छळलंय। मात्र नए बल्लेबाज मैदान पर पहुंचे, जीतने के लिए 10 गेंदे और 34 की आवश्यकता है। अगला मुकाबला बिग फाइट होगा। इस बार आते ही बड़ी हिट, एलिवेशन कम है, विकेट का पतंग, लगातार विकेटें। इस ओवर में भी अनिकेत को दूसरी सफलता मिली। जो पण आला तो तंबूत गेला, कुणीच टिकला ना। एक विकेट, जो भरोसे के बल्लेबाज थे वो लौटे, 7 विकेट 29 के ऊपर। और आप समीकरण की बात करेंगे, रन चाहिए 9 गेंदे 34, 9 गेंदे 34। मुकाबला बेहतरीन, एक दूसरे के सामने 2 टीमें खेलती हुई। रोडपली बनाम मात्रेपड़ा, एक अच्छी डिलीवरी, लेग स्प्रिंग के माध्यम से गेंद को फेंका था। आउट स्विंग अच्छे करते हैं अनिकेत पाटिल, जो एक हमेशा तीसरे या चौथे टर्निंग पॉइंट वाला ओवर अनिकेत पाटिल हमेशा करते हैं। और इस समय भी अच्छी गेंदबाजी, शुरुआत में थोड़ी खराब गेंदबाजी की थी, 2 वाइड गेंदें उन्होंने डाली थी, उसके बाद चौका आया और 2 विकेटें डॉट। फिर एक बार लेग स्टंप के बाहर वाइड का इशारा, तीसरा वाइड इस ओवर में। अभी भी जीत की बात करेंगे तो 33 रनों की आवश्यकता है, 8 गेंदों के ऊपर 33 रन बनाने, यानी कि 2 गेंदे 2 छक्के आते तो फिर मुकाबले में पलटवार हो सकता है। हिम्मत रखिए,
ये क्रिकेट का खेल है, 8 में 33 की जरूरत। हिट बड़ी है, फील्डर मौजूद, कैच ड्रॉप। सूरज थे वहां पर, क्योंकि सूरज एक आसमान वाला डूब चुका है और इन्हीं के हाथ से भी कैच निकला। एक सिंगल आई। अब 7 में 32, 7 गेंदे 32 समीकरण मैदान के ऊपर। इस ओवर में अंतिम गेंद फेंकेंगे अनिकेत पाटिल। 2 विकेट इस ओवर में उन्होंने प्राप्त की। अच्छी डिलीवरी, बल्लेबाज को शायद बीट किया और डॉट की समाप्ति। रनों की बात करेंगे तो ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 31, अंतिम ओवर 32 की आवश्यकता। जरूरत थी शुरुआत से आक्रामक बल्लेबाजों की, और शुरुआत की बात करेंगे, अच्छी शुरुआत जरूर रही थी। पहले गेंद में छक्का आया था, उसके बाद सिंगल वाइट और छक्का, कुल मिला के 3 गेंद में 14 आए थे। लग रहा था कि ये मुकाबले में टीम मात्रेपड़ा टीम बड़ी जीत हासिल करेगा, मगर शशि जादव का ओवर टर्निंग पॉइंट का रहा। 4 विकेट ओवर से आई। आप 5 गेंदे 32 नहीं बन सकते, क्योंकि 5 में 5 छक्के आएंगे तो भी मुकाबला नहीं जीत सकते। इसके बाद जो मुकाबला होगा यहाँ पर सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला, एक तरफ मटालू शेठ गावदेवी वलवली और दूसरी तरफ भैरव देव दुतुम टीम, और 1 विकेट। अब यह मुकाबला पूरी तरह से एक तरफा। अभी तक अपने डिसीजन नहीं दिया शायद। बैटिंग बस्ट और 1 विकेट का पतन। बैक टू बैक 9वां विकेट बात करेंगे। अब मैदान के बाहर केवल औपचारिकता है। केवल औपचारिकता, क्योंकि मुकाबला एक तरफा बन चुका है। चौके छक्के अब मायने नहीं रखेंगे, क्योंकि इस मुकाबले में पूरी तरह से मुकाबला रोडपाली टीम के पक्ष में झुका है। चौके छक्के मायने नहीं रखेंगे, क्योंकि अब केवल औपचारिकता। अंतिम 2 गेंदें शेष है। 28 रन अभी भी दूर है। हवा में खेली, फील्डर मौजूद, ऑल आउट। 35 रनों के ऊपर पूरी टीम दूसरी मर्तबा इस प्रतियोगिता में बनी है। पहले और एक बनी थी और मात्रेपड़ा 35 रन पर पूरे विकेट, और ये शानदार जीत शाम स्पोर्ट रोडपाली टीम, अभिनंदन। मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे। 34 रन 4 विकेट लेने वाले शशि जादव बने मैन ऑफ द मैच। आइए शशि जादव, चलो दोनों टीमें सेकंड करें। मोठा मान है
मदन मते सरपंच आहे धन्यवाद. तर माजी सरपंच खेळण्याचे रणजितजी गोंडले साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय शशी जाधव मॅन ऑफ द मॅच. तर नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. मी विनंती करेन फिल्डिंग टीमला सूचना असतील लगेच फिल्डिंग लावून घ्या. तर टॉस जिंकलाय आपण संघ जरूर पाहतोय. मटालू शेट वलवली या संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅटिंगला पसंती दिली. तर आपण देणार आहोत शशी जाधवला मॅन ऑफ द मॅच. मी रणजितजी गोंडले साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार शशीला. रोडपालीचा ऑलराऊंडर जो अनेक स्पर्धेमध्ये नेहमी खेळत असतो आणि आज सुद्धा त्याचा धमाका आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्या खेळानं त्यांनी आज सुद्धा सर्वांना इम्प्रेस केलं. तर शशी ठरला मॅन ऑफ द मॅच. गुड बॅटिंग ऑलराऊंडर रोडपाली संघाचा. त्याला देतो आपण हा सामनावीर. सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक आपण स्पर्धा पाहतोय. चला दोन्ही संघ रेडी व्हा. क्विक ॲक्शन. सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. आज फायनलची रात्र आम्हाला थोडी घाई करायचे आणि उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे रणजितजी गोंडले साहेब या आपण आपला सर्वप्रथम सन्मान करू. माजी सरपंच खेरणे यांचा सन्मान इथे होईल. तर साहेबांचं मनापासून धन्यवाद. आज वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आपण पाहिली. बाबूरावजी तांबडे साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. बाबूरावजी तांबडे साहेब यांना विनंती करेन.